ओके, आज बजेट आहे आणि निफ्टी 60 पॉइंट पॉझिटिव्ह दाखवत आहे. सेन्सेक्स 235 पॉइंट पॉझिटिव्ह आहे. बँक निफ्टी 230 पॉइंट पॉझिटिव्ह आहे. कुणाचा आवाज येतोय बघा. जसं काल सांगितलेलं होतं की आपण एक सीईपी सगळ्या ह्याचे कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे. निफ्टी, फिनी निफ्टी, बँक निफ्टी. बजेट 11 वाजता आहे, त्यामुळे कोणीही मोठे पोझिशन घेऊ नका. ऍज पर आर ब्रेकर्स थेरी, आजचा निफ्टीचा पहिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 24,615. ओके, तर ट्रेडिंग व्ह्यू ऍप ओपन होण्यास प्रॉब्लेम येतोय. ट्रेडिंग व्ह्यू ऍप ओपन होत नाहीये, चार्ट ओपन होत नाहीये. तर आपण एंजल ब्रोकिंगच्या चार्टवर आपण आजचे रेजिस्टन्स ड्रॉ करूया. 24,615 म्हणजे 24,616 हा आजचा पहिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे निफ्टीसाठी. 24,616 तो ब्रेक केला 24,721, 24,848. ऑल टाइम हाय आणि लास्ट आहे 24,975. पहिला सपोर्ट आलेला आहे 24,382. तो जर ब्रेक झाला 24,256, 24,149. 24,043. ओके, तर निफ्टीचे आजचे हे सपोर्ट आहेत आणि रेजिस्टन्स आपण इथे बघतो. बँक निफ्टीचा पहिला रेजिस्टन्स आलेला आहे 52,513.
52,514 घेऊया आपण. बावन्न 746. त्यानंतर 53,064. 65, 53, 385. फर्स्ट सपोर्ट 51,960. 51,641. 51,408. 51,175. ओके, तर ट्रेडिंग व्यू ऍपला प्रॉब्लेम येतोय, त्यासाठी आपण अँजलच्याच चार्टवर आपण इथे ड्रॉ केले. तर 9-14 झालेले आहेत. तर आपण बघूया मोमेंट कशा पद्धतीने मार्केटमध्ये येईल. तर दोन्ही साईडनी प्रीमियम कमी होत चाललेले आहेत बघा. ओके, वेट करा. दोन्ही साईडनी प्रीमियम कमी होत चाललेले आहेत बघा. सगळ्यात जास्त आज फिनी निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामध्ये आपल्याला जास्त लॉस दिसत आहे. तर निफ्टीचा जो स्ट्रॉंग रिजेक्शन आहे 24,589चा,
आज मार्केट हे अशीच मुवमेंट दाखवेल, त्यामुळे हेजिंग करून ट्रेड घ्या. कोणीही वन साइड ट्रेड घ्यायला जाऊ नका. 11 वाजता बजेट प्रेझेंट होणार आहे, त्यामुळे 11 वाजता मार्केटमध्ये एक मुवमेंट येईल. तोपर्यंत वेट करा. शक्यतो तोपर्यंत ट्रेड अवॉइड केला तरी चालेल. बजेटमुळे आतापर्यंतचा बजेटचा रेकॉर्ड आहे की मार्केट बजेटला हा बुलिश ट्रेंडलाच मुवमेंट देतो. विक्स आणखी वाढल्यामुळे मुवमेंट किंवा प्रीमियम हे आपल्याला हाय बघायला मिळतात. सगळ्यांना पोझिशन, ज्यांनी पोझिशन ऑलरेडी घेतलेले आहेत वेट करा 11 वाजेपर्यंत. ज्यांनी घेतलेले नाही आहेत ते 11 पर्यंत वेट करा. 11 नंतरच तुम्ही ट्रेडला एंट्री घ्या ऑप्शन बायर्सनी. ओके. आणि ज्यांना घ्यायचे आहे पोझिशन आताच, तर त्यांनी एक सी आणि पी दोन्हीही घ्या. आउट ऑफ मनी घ्या, ऍट द मनी घ्या. ओके. तर सी घेतला तर पी पण घ्या, पी घेतला तर सी पण घ्या, दोन्हीही घ्या. आज फिनी निफ्टीची एक्सपायरी आहे, तर फिनी निफ्टीचा स्ट्रॉंग रिजेक्शन आपल्याला बघायला मिळतो 23,739 चा. आयशर मोटर मध्ये आपल्याला एक मुवमेंट दिसत आहे. बघूया आपण आयशर मोटर ची मुवमेंट काय आहे. रिजेक्शन दिलेलं आहे गनचा. आपला लॉस 5,000 पर्यंत जाऊन आला. पुन्हा तो लॉस कमी कमी होत चाललेला आहे.
ही मुवमेंट अशीच दिसेल जोपर्यंत न्यूज स्टार्ट होणार नाही. ओके, तर तोपर्यंत शक्यतो ज्यांची पोझिशन आहे सीईपी ची होल्ड करा. ओके, कोणीही फ्रेश पोझिशन ऍड करायला जाऊ नका. आहे ती पोझिशनच होल्डर होऊ द्या. 11 11:30 बजेट होतपर्यंत, बजेट ट्रेडिंग स्टार्ट होतपर्यंत कोणीही पोझिशन होल्ड करायला, रिमूव्ह करू नका, एक्झिट करू नका. आणि प्लस ऍडिशनल ऍड करायला काही जाऊ नका. ओके, ज्यांना नवीन पोझिशन घ्यायची असेल तर आज फिनी निफ्टीची एक्सपायरी आउट ऑफ मनी. एक सीईपी वाटलं सर तुम्ही घ्या. ज्यांच्याकडे बजेट 1000-2000 पर्यंत आहे तर त्यांनी आज एक ट्रेड घ्या. ओके, रिस्क घ्या आज आउट ऑफ मनी. म्हणजे मी तुम्हाला म्हणेन की फॉर एक्झाम्पल इथे 15 रुपयाचा मला 24,600चा सीई दिसतोय. ओके, तर 15 रुपयाचा 24,600च्या सीईचा एक लॉट घ्या. 606 रुपये लागतील. एकच लॉट घ्या 15 रुपयाचा. आणि पी एक घ्या 15 रुपयाचाच घ्या, जवळपास 22,650चा पी. ओके, तो पण 15-16 रुपयाला एकच लॉट घ्या. 1200 रुपयाचीच रिस्क घ्या. ओके, तर इथे सगळ्यांना दिसेल फिनी निफ्टीचा एक लॉट 15 रुपयाचा, 24,600चा सी 15 रुपयाचा आणि पी 23,650चा, सॉरी पी 22,650चा पी, ज्याचाही प्रीमियम 15, म्हणजे 600-1200 रुपयाची रिस्क आहे. त्याच्यापेक्षा जास्त कोणी घेऊ नका. आणि तुम्हाला 11:30 पर्यंत वेट करावं लागेल. ज्यांची पोझिशन होल्ड आहे, 11 वाजता बजेट ट्रेडिंग आहे, त्यामुळे 11-11:30 पर्यंत तुम्हाला शांत बसावं लागेल. बरोबर आहे. तर त्यानंतर मार्केटमध्ये सडनली व्हॉलॅटिलिटी येते आणि तुम्ही एक साइड तुमचा जरी झिरो झाला, एक साइड तुम्हाला प्रॉफिट देईल. ओके, तोपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतील 11:30 वाजेपर्यंत. आता 9:30 होत आलेले आहेत. तोपर्यंत कोणीही मार्केटमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका. आपला लॉस कव्हर होत चाललेला आहे बघा. बजेट हे असाच असतो. बजेटच्या वेळी मार्केटमध्ये मोमेंट ही अशी चालत चालू होते. ओके, तर 11:30 पर्यंत सगळ्यांना थोडं थांबायचं आहे. तोपर्यंत कोणीही मोठी रिस्क घ्यायला जाऊ नका. आज कमी बॅलन्स वर ट्रेड करा, जास्त बॅलन्स ठेवू नका अकाउंटला. जे बिगनर आहेत त्यांना जर समजा 500-1000 प्रॉफिट दिसला, पोझिशन एक्झिट करा, जास्त वेळ थांबवू नका. बिगनर साठी हे पहिलं बजेट आहे. मोठी रिस्क घेऊ नका. ओके, तर पीई जो आहे फिनी निफ्टीचा 22,650चा. जर 24,507 पुन्हा जर ब्रेक केला निफ्टी, तर ऍज पर प्राइस ऍक्शन प्रिव्हियस जो सपोर्ट आहे 24,360चा. ओके, तर तो एक सपोर्ट दिसतोय बघा आपल्याला स्ट्रॉंग ऍज पर प्राइस ऍक्शन. तर पुन्हा पूर्णपणे निगेटिव्ह ट्रेंडला चाललेलं आहे. ही व्हॉलॅटिलिटी राहणार
आणि आज न्यूज बेस असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा टेक्निकल जो पार्ट आहे तो वर्क व्हायचा डिफिकल्ट आहे. पीई मध्ये प्रॉफिट होतोय म्हणून सर सी एक्झिट करू का, तर असं कोणी करायला जाऊ नका. होल्ड राहू द्या. ओके, तर दोन्ही होल्ड राहू द्या. कोणी एक पोझिशन फक्त नेकेड पोझिशन ठेवू नका. ओके, दोन्ही पोझिशन राहू द्या, सीई राहू द्या आणि पीई राहू द्या. तर ज्यांनी काही ट्रेड, हा ट्रेड राहू द्या, होल्ड राहू द्या. एक फिनी निफ्टीचा मी एक सी आणि पी तुम्हाला सांगितलेला आहे, तर तो तुम्ही होल्ड ठेवा. फिनी निफ्टीचा 22,650चा पी. ओके, जिथं आता सध्या आपल्याला एका लॉटला 250-300 प्रॉफिट चालू आहे. आणि एक लॉट जो मी सांगितला 24,600चा, जिथं आपल्याला 42-40 रुपये लॉस आहे, म्हणजे ओव्हरऑल 150 रुपये प्रॉफिट मध्ये आपण इथे आहोत. तर हा एक लॉट सगळ्यांचा होल्ड राहू द्या. ओके, कोणीही एक्झिट करू नका. सी आणि पी दोन्ही होल्ड राहू द्या. 11:30 पर्यंत पेशन्स ठेवा. ओव्हर ट्रेड करायला जाऊ नका. ओके, कारण आता सध्या मार्केटमध्ये जो काही ट्रेंड असेल तो काय तुम्हाला पैसा कमवून देणार नाही, पण नक्कीच 11 नंतर ज्यावेळी बजेट ट्रेडिंग स्टार्ट होईल त्यावेळी नक्कीच एक चांगली मुवमेंट येईल. ओके, एक जरी तुमचा झिरो झाला तर दुसरा तुम्हाला चांगला प्रॉफिट देईल. तर आपण ह्याला ट्रायंगल स्ट्रॅटेजी म्हणतो. आउट ऑफ मनीचा आपण एक सी आणि पी फिनी निफ्टीचा आहे तो घेतलेला आहे. जशी बजेट ट्रेडिंग येईल नक्कीच मार्केटमध्ये चांगला ट्रेंड येईल. ओके, प्रोबॅबिलिटी पुन्हा मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड येईल, प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता आहे. त्यामुळे आताच मी सी घेऊन ठेवू का असं काही करू नका. तर प्रोबॅबिलिटी आहे, त्यामुळे थोडं वेट करा. त्यामुळे दोन्ही पोझिशन होल्ड राहू द्या. तर सगळ्यांना पोझिशन कळालेली आहे. ज्यांना बँक निफ्टी, उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, तर बँक निफ्टीचाही तुम्हाला ट्रेड घ्यायचा. आउट ऑफ मनी मध्ये ट्रेड घ्या. मॅक्स इन्व्हेस्टमेंट 2 ते 3 हजार, त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका. ओके, आयशर मोटर मध्ये चांगली मुवमेंट येताना दिसते बघा. आर ब्रेक गनचा 4,960 हा एक रिजेक्शन दिसतोय. आपण आयशर मोटरचा एक सी बघूया.
15 मिनिटांमध्ये तो हाय जाऊन आलेला आहे 48, लो 22, क्लोज 44, 54 ला बाईंग आहे बघा. एक लॉट घेतो मी, 54 ला बाईंग आहे. तर एक लॉट घेऊन ठेवतोय मी आयशर मोटरचा. तर टार्गेट आहे त्याचा 64. 64 हा त्याचा टार्गेट आहे 15 मिनिटाच्या ब्रेकआउट. 57 क्रॉस करत नाही. 58, 57-58 पासून रिजेक्शन देतोय. तर आपल्याला इथे दिसतोय आयशर मोटर 60 ला गेला 61. ओके. तर 60 पासून बघा, 60 पासून रिजेक्शन देतोय. नियर अबाउट 60 पर्यंत गेला होता, तो आपण काढला, कारण पुन्हा तिथून रिटर्न. तर असं होतं की समजा 60-61 पासून जर रेजिस्टन्स देत तिथंच आपण जर एक्झिट केला तर तरी आपल्याला प्रॉफिट होता. तर आपण अजून एकदा लॉट घेऊन टाकूया, बघूया. आता याचा स्टॉप लॉस 38 आहे. तर आपण पुन्हा 54च्या खाली चालला की एक्झिट करून टाकूया. कारण इथे गनच्या याच्यानुसार त्यांनी ब्रेकआउट सस्टेन केलेला नाहीये. ब्रेकआउट बघा, इथून पुन्हा तो रिजेक्शन देतो. जर 49-60 जर ब्रेकआउट दिला असता तर पुढचा टार्गेट होता 50-70. आता मात्र तो रिजेक्शन, स्ट्रॉंग रिजेक्शन इथं दिलेलं आहे, त्यामुळे इथे एक्झिट करण्यातच आलं. आपण एक स्टॉप लॉस लावून ठेवूया 48 आणि 49. गन इंडिकेटर नुसार तिथे एक रिजेक्शन आला 49-60चा आणि तिथूनच तो रिजेक्शन देतोय. तोडलेला आहे, ब्रेकआउट दिलेला आहे 61, 64 टार्गेट होता. बघूया जातोय का. 61.45 इथे बेस्ट 5 मध्ये बघूया आपण. 61, 75, 61, 70, 62, 63. तर आपण जे काय 900
1000 प्रॉफिट आहे तेवढ्यातून बाहेर 801 रुपये आपल्याला इथे मिळाले. ओके. आर ब्रेकर्स थेरीनुसार आपण इथे घेतला ट्रेड. फिनी निफ्टी 22,600, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. फिनी निफ्टी 22,650चा पीई एक लॉट घ्या आणि फिनी निफ्टी 24,600चा सीई एक लॉट घ्या. नियर अबाउट 1200 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, तेवढाच घ्या. सीई आणि पी आज एक्सपायरी आहे आणि जर तुम्हाला 500 1000 प्रॉफिट झाला पोझिशन एक्झिट करा. ओके. जे बिगनर आहेत जास्त वेळ बसू नका. ओके. बाकी ज्यांची निफ्टी बँक निफ्टी ही पोझिशन होल्ड आहे, मी इथं होल्ड केलेलं आहे. 11:30 वाजेपर्यंत मी होल्ड ठेवणार आहे, तोपर्यंत मी पोझिशन काढणार नाही. ओके. तर तुम्हालाही तीच स्ट्रॅटेजी वापरायची आहे. 11 11:30 पर्यंत होल्ड राहू द्या. लॉस दिसत असला तरी होल्ड राहू द्या. ओके. थोडे प्रीमियम कमी होतील पण वन साइड मोमेंट 11 11 11:15 नंतर चांगली मोमेंट येईल आणि तुमचा पूर्ण लॉस कव्हर करून तुम्ही प्रॉफिट मध्ये याचाल. ओके. तर त्यावेळी मात्र पुन्हा होल्ड करत बसू नका. बजेट ट्रेडिंग जशी संपत, तर बजेट जसा वाढेल आयव्ही वाढतो, प्रीमियम फास्ट वाढायला चालू होतात आणि बजेट ट्रेडिंग जशी क्लोज व्हायला चालू होते आयव्ही सडनली ड्रॉप होतो. ओके. आणि म्हणजे तुमचा प्रीमियम डायरेक्ट 100 200चा प्रीमियम डायरेक्ट कमी व्हायला चालू होतो. त्यामुळे बजेट वाइंड अप व्हायला चालू झाला की मार्केटमध्ये थांबू नका. ओके. हे लक्षात ठेवा, कारण सडनली प्रीमियम काय होतात, ड्रॉप होतात आणि तिथे तुम्ही ट्रॅप होऊ शकता. त्यामुळे त्याची काळजी घ्या. बजेट ट्रेडिंग चालू असताना जेवढे कमवता येईल कमवा. त्याच्यानंतर मात्र बजेट वाइंड अप व्हायला चालू झाला की तुम्हाला पोझिशन मधून बाहेर पडायचं आहे. कोणी पोझिशन मध्ये जास्त वेळ थांबायचं नाही. चालेल. तर आजचा पाठ मी इथे संपवतोय. सगळ्यांनी एक सीईपी घ्या. 11 11:30 वाजता नक्कीच चांगली मुवमेंट येईल, त्याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना चांगला होईल. ओके.